कोल्हापूरची अंबाबाई ते जिने करवीर संस्थान स्थापन केलं ती तारा राणी असा प्रचंड मोठा मातृसत्तेचा स्त्री सत्तेचा वारसा आहे। कोल्हापुरातच तारा राणीचं राज्य यशस्वी का होतं किंवा शत्रू पक्षाचे लोक तिला काय म्हणतात तर दिल्ली झाली दीनवाणी दिल्ली शहाचे गेले पाणी महाराणी तारा राणी भद्रकाली कोपली। तारा राणीला शत्रू पक्षाच्या लोकांनी भद्रकालीची उपमा का दिली असावी कारण ती खरंच भद्रकाली होती, शूरवीर होती आणि कोल्हापूरच्या अंबाबाईच्या गादीवर खऱ्या अर्थाने आधुनिक भारताच्या काळामध्ये त्या टप्प्यावर विराजमान असणारी तारा राणी खऱ्या अर्थाने अंबाबाईचा वारसा चालवणारी होती। नमस्कार, दख्खन टाइम्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी नितीन सावंत। आजच्या भागामध्ये रेणुकेच्या नंतर आपण महाराष्ट्राची सगळ्यात मोठी आणि सगळ्यांवर प्रचंड माया लावणारी वर्चस्व असणारी कोल्हापूरच्या अंबाबाईचं महत्त्व पाहणार आहोत। कोल्हापूर शब्दामध्ये जो कोल्हा किंवा पूर असे जे अपभ्रंश येतो तो काही कोल्ह्याशी आणि पुराशी महत्त्व असणार नाही तर कौलापूर होतं। कौल देणारी गडराणी जी कौल देते, जी आपल्या गणाला जगवण्यासाठी विविध प्रकारचा सल्ला देते, विविध प्रकारचं दिशानिर्देशन करते, आपल्या गणाला मार्गदर्शन करते, अर्थात कौल देते। कौल देण्याच्या या सगळ्या नावावरून कोल्हापूर हे नाव पुढे अपभ्रंशातून बनलेलं आहे। आजही आपल्या घराच्या छपराला कौल म्हणण्याचा एक प्रकार आहे। कौलारू घर याही प्रकारचा शब्द आहे, म्हणजे देवीने दिलेले छप्पर, देवीनेच उभं केलेलं हे कल्चर, यातून कौल हा शब्द विविध कारणाने महाराष्ट्रामध्ये वापरला जातो। आणि म्हणून अंबाबाई या शब्दाचाही अपभ्रंश बघायचा झाल्यास अंब म्हणजे पाणी, जसं पंजाबला आपण पंजाब म्हणतो म्हणजे 5 नद्यांचा प्रदेश असलेला हा भाग पंजाब, त्याचप्रमाणे कोल्हापूरचा जो अंबाबाईचा परिसर आहे तो प्रचंड पाण्याने व्यापलेला, त्या काळातला दलदलीचा जास्त पाणी असलेला भाग मानला गेला पाहिजे। अंब म्हणजे पाणी आणि म्हणून कोल्हापूरमध्ये सुद्धा आज घडीला तुम्हाला छोटे छोटे 16 तळे बघायला मिळतात। त्या काळामध्ये किती पाणी असावं याचा आपण अंदाज बांधू शकतो। त्याचबरोबर कोल्हापूरला सुद्धा पंचगंगेचा हा दाट नद्यांचा प्रदेश असलेला परिसर आहे आणि म्हणून पंचगंगा, अंबाबाई ही पाण्याशी जुळती मिळती जवळची नावं आहेत। आणि म्हणून याचा अर्थ काय होतो तर आपल्या गणाला प्रचंड दलदलीच्या प्रदेशामध्ये, प्रचंड पाण्याच्या प्रदेशामध्ये आपल्या गणाला जगवणारी ही अंबाबाई होती। म्हणजे काय तर पाण्यावरची तिनं शेती विकसित केली, पाण्यावरची शेती विकसित करून फळभाज्यांचा शोध लावला आणि विविध फळभाज्यांचा शोध लावून आपल्या गणाला जास्त पावसाच्या प्रदेशातही जगवलं, टिकवून ठेवलं। त्यामुळे तिचं स्मरण करण्याची प्रथा त्या काळापासून आज तागायत सुरू आहे। अंबाबाई खऱ्या अर्थाने हे पद आहे। या पदावर विविध प्रकारच्या गणराण्या, विविध प्रकारच्या मात्रदैवता किंवा विविध प्रकारच्या स्त्री सत्तेच्या दैवता येऊन गेल्याचं आपल्याला कळतं। त्रिपुर सुंदरी सुद्धा या अंबाबाईच्या पदावर विराजमान असणारी एक लोकप्रिय गणराणी होती। तुम्ही कोल्हापूरमध्ये बघाल किंवा संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात बघाल तर तुम्हाला तिथे कालम्मा, महाकाली, शाकंभरी, निनाई, भावेश्वरी, फुलकाई, मरगुबाई किंवा येळूबाई, जोकाई, यमाई या प्रकारच्या त्र्यंबोली किंवा विठलाई किंवा मायक्का किंवा टेंबलाई, भवानी अशा अनेक छोट्या छोट्या गणराण्यांची ठाणं तुम्हाला तिथे दिसतात कोल्हापूरमध्ये। जसं की तुम्ही गारगोटी रोडला बघाल तर राजर्षी शाहू महाराज जिकडे शिकारीला जायचे तिथे कात्यायनी देवी आहे दगडांच्या कपारीला किंवा दगडांच्या भागामध्ये। कोल्हापूरमध्ये तुम्हाला शाकंभरी सुद्धा दिसते। ही शाकंभरी म्हणजे कोण तर फळ्या भाज्यांचा शोध लावणारी गणराणी आहे। आणि म्हणून हे सगळे जे काही लोकदैवता आहेत, त्या काही मातृसत्तेची ठाणी आहेत, ती एकेकाळची त्या गादीवर विराजमान असणाऱ्या स्त्री दैवता आहेत। आणि म्हणून यांचे जे संरक्षक देव आहेत ते काळभैरव आहे, रंकभैरव आहे, टोळभैरव आहेत। आणि म्हणून रंकभैरवाच्या नावावरून आपल्या कोल्हापूरचा जो तलाव आहे त्याला रंकाळाचा तलाव असं म्हटलं जातं। आणि म्हणून ही सगळी आजही घडीला कोल्हापुरात जर फिरायला गेलात तर तुम्हाला ही मातृसत्तेची, स्त्री सत्तेची, लोकदैवतांची पुरावे तुम्हाला आजही बघायला मिळतात। कोल्हापूरच्या अंबाबाईनं सगळ्यात मोठं काय दिलं असेल तर शाकची भाजी दिली। कोल्हापुरामध्ये मिक्स व्हेज भाजीला किंवा एकत्र केलेल्या भाजीला शाक म्हटलं जातं। किंवा महाराष्ट्रामध्ये संक्रांतीच्या आदल्या दिवशी जी काही भोगीची भाजी केली जाते, मिक्स व्हेज जी भाजी केली जाते, ज्याच्यामध्ये बोरा आहेत, काकडी आहेत, काही शेंगा आहेत किंवा विविध मिक्स्ड भाज्यांचं जी भाजी केली जाते, संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीची जी भाजी केली जाते, जो शाक केला जातो, ही मिक्स व्हेजची भाजी जी कोणी दिली असेल तर ती कोल्हापूरच्या अंबाबाईनं दिलेली आहे। या अंबाबाईच्या उपासकांमध्ये कोण कोण आहे तर गोंधळी आहेत, तिथे
जोगतिनी आहे, त्यानंतर रात्रीचा संबळ वाजवणारे किंवा रात्रीचं जागरण करणारे आहेत, जोगती आहेत, असे तिचे अनेक उपासक, तिचे प्रचारक राहिलेले आहेत। महाराष्ट्रात जेवढ्या लोकदैवता मातृदैवता आहेत त्यांचे सगळे पुजारी अब्राह्मणी परंपरेचे उपासक असणारे होते, नॉन ब्राह्मीण होते, बहुजनच होते। जसं की माहूरच्या रेणुकेचे पुजारी मराठा आहेत, जसं की तुळजापूरच्या तुळजाभवानीचे पुजारी मराठा आहेत, तुळजापूरच्या तुळजाभवानीच्या पुजाऱ्यांना भोपी आणि माहूरच्याही पुजाऱ्यांना भोपी म्हटलं जातं। माहूरच्या पुजाऱ्यांचं सूर्यवंशी आडनाव दिसतं, तर कोल्हापूरच्या तुळजाभवानीच्या पुजाऱ्यांचं आडनाव कदम आहे। आणि म्हणून कोल्हापूरच्या अंबाबाईचे पुजारी हे एकेकाळी अब्राह्मणी परंपरेचे वारसदार होते, परंतु नंतर तिचं ब्राह्मणीकरण करण्यासाठी काही पुरोहितशाही तिथे घुसली आणि मधल्या काळात कोल्हापूरच्या अंबाबाईचा महालक्ष्मीकरण करण्याचाही प्रयत्न झाल्याचा आपण बघतोय। तो सांस्कृतिक संघर्षही आपण बघितलेला आहे आणि म्हणून ती मातृसत्तेची गडराणी आहे, ती अंबाबाईच आहे, ती आपल्या सगळ्यांची माय आहे, ती कौल देणारी आहे, ती आपल्या गणाला भाज्यांचा शोध लावून जगवणारी आहे। आणि म्हणून इतका मोठा मातृसत्तेचा, स्त्री सत्तेचा, लोकदैवतांचा किंवा नवरात्र उत्सवाचा वारसा चालवणारं हे मोठं ठिकाण कोल्हापूर आहे। आयुष्यातून एकदा तरी कोल्हापूर बघावं, संपूर्ण कोल्हापुरातली ठिकाणं फिरून बघावी, महाकाली बघावी, यमाई बघावी, जाकाई जोकाई बघावी, येळूबाई बघावी किंवा शाकंबरी बघावी, पंचगंगेचा घाट बघावा, रंकाळा बघावा। अशा प्रकारचं कोल्हापूरने सर्वाधिक जुनी भाषा जतन करून ठेवलेली आहे, सर्वाधिक जुनं कल्चर कोल्हापूरने जतन करून ठेवलेलं आहे। आणि म्हणून आज आपण मातृसत्तेचा, स्त्री सत्तेचा हा वारसा बघत असताना आजचा दिवस आपण अंबाबाईला दिलेला आहे। नवरात्र उत्सवातला हा अंबाबाईचा दिवस आपण अंबाबाईच्या नावाने चांग भलं करून साजरा करूया आणि अंबाबाईला आपण दंडवत घालूया।